नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल व पांढऱ्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. एकीकडे शासनाने निर्यात शुल्क रद्द केल्याने बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र उलट कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला साधारण 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल तर लाल कांद्याला 1000 ते 1200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील या दरात निघत नसल्याने व्यापारी विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने लवकर कांद्यांवरील धोरण ठरवावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मी एक शेतकरी आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ते कांदे घेऊन आलेलो आहे. एक महिन्यापूर्वी 15 दिवसपूर्वी 2022-23 असा कांदा जात होता. पण आता सरकारने निर्यात उठवली तरीसुद्धा कांद्याचे भाव हे 500पासून तर 1200पर्यंत जास्तीत जास्त अशी परिस्थिती आहे. म्हणजे शेतकऱ्याचं टाकलेलं जे हे पैसा आहे तो सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे. आज मी जेव्हा हे पाहिलं निलाव तर असे 10 रुपये 20 रुपये 30 रुपये अशा पद्धतीने वाढ चालू आहे. तर हे बरोबर नाही आहे. तर थोडंसं काहीतरी चांगल्या पद्धतीने म्हणजे 1000पासून 2000पर्यंत जर कांदा गेला तर तो शेतकऱ्यालाही परवडणार आहे. नाही तर मग अशा परिस्थितीमध्ये शेती करणं फारच अवघड होऊन जाणार आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.